ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिथे महिपनच्या माणसाने महिपन विरुद्ध साक्ष दिलेली असते. त्यांनी सांगितलं असतं की महिपनच्या सांगण्यानुसार मी हरीशच्या फोनवरून त्याच्या मित्राला चॅटिंग करत होतो आणि दाखवून देत होतो की हरीश जिवंत आहे. आणि त्यानंतर खरा गेम सुरू होतो आणि महिपनची चौकशी होऊन महिपंतला अटक होते. इकडे नागराज आणि प्रिया यांचं बोलणं चालू असतं की महिपंत आता अडकलेला आहे आणि तो आता जेलमध्ये, आणि जेलमध्ये गेल्यानंतर तो आपल्याबद्दल पण सांगू शकतो आणि आपण पण अडकू शकतो. पण त्या टायमाला हे सगळं प्रतिमा ऐकत असते आणि प्रतिमा प्रिया आणि नागराजला न बोलता आणि त्यांचं बोलणं फोनवर रेकॉर्ड करते. तेव्हा प्रतिमा ठरवते की प्रियाचा अजून खोटारडेपणा हा रविराजांसमोर आणलाच पाहिजे. तेव्हा प्रतिमा तिचं बोलणं रेकॉर्डिंग करते आणि ती ठरवते की आज हिला मी सोडणारच नाही. तेव्हा हे दोघांचं रेकॉर्डिंग ही प्रतिमा रविराजांसमोर प्ले करते आणि त्यांना कळतं की ही 100% तन्वी नाही, ही प्रिया आहे आणि खोटारडी आहे आणि तिला मी सोडणार नाही. आणि ह्यांचं रेकॉर्डिंग घेऊन तो नागराज आणि प्रियाला जाऊन भेटतो. तेव्हा रविराज प्रिया आणि नागराज समोर येतात आणि बोलतात प्रियाला की तुझ्या दोन्ही खुनामध्ये काही हात नाही ना. तेव्हा प्रिया तत्पत करायला लागते. तेव्हा रविराज प्रियाला बोलतात मी आता कोर्टात मोठी केस टाकणार आहे या दोन्ही खुनाबद्दल. तेव्हा रविराज प्रियाला सांगतात की तुम्ही दोघं या खुनामध्ये इन्व्हॉल्व असाल तर आधीच सांगा. तेव्हा रविराज बोलते तू आता खोटं बोलतेस, पण ह्याच्या विरुद्ध तुझ्या विरुद्ध जर पुरावे मला सापडले मग मी तुला सोडणार नाही. तेव्हा नागराज प्रियाला बोलतो रविराज खोटी केस सांगून तुला अडकवतील, पण मी तिकडे सांगेन की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि मी बाजूला होईन, पण तू अडकशील. तेव्हा प्रिया नागराजला बोलते तुम्ही मला या केसमध्ये अडकवू नका. मी सांगेन की तुम्ही खोटी तन्वी म्हणून मला या घरात आणलंय आणि या केसमध्ये पण मला अडकवलंय. पण त्याच टायमाला रविराज तिकडनं हे सगळं बोलणं ऐकतात कान लावून. तेव्हा रविराज बोलतो मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. तेव्हा नागराज बोलतो तू काय करू शकत नाही, तू आमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि असं बोलत नागराज हा रविराजांना मारायला जातो. पण त्या टायमाला तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा प्रियाला बोलते तू आपल्याच बापाच्या जीवावर उठलायस का. याच्यावरून समजतं की तू खरी तन्वी आहेस की खोटी तन्वी, तू खरी आमची मुलगी नाहीस. आणि प्रतिमा बोलते खरं खरं सांग या सगळ्या खुनामध्ये तुझा पण हात आहे. तेव्हा प्रतिमा आणि रविराज बोलतो खरं खरं सांग प्रिया काय आहे ते. तेव्हा प्रिया गडबडते आणि सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मी पण सामील आहे. विलासचा खून ह्या साक्षीनेच केला आहे आणि साक्षीने खून करून मला ब्लॅकमेल केला आणि ती मला या जाळ्यात अडकवत होती. आणि प्रिया सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तिने मला जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे हे सगळं मला करायला लागलं. तेव्हा रविराज प्रियाला बोलतो की तुझी आता सुटका नाही, तुला आता मी पोलिसांमध्ये देणार, कारण की तू आमची आणि सुभेदार कुटुंबाची फसवणूक केलेली आहेस. तेव्हा रविराज प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी येतात आणि बोलतात केसमध्ये काय घडलं, हिने काय केलं हे सगळं सांगायला लागतात. तेव्हा इथे प्रिया सायलीला उलट सुलट बोलायला लागते आणि बोलते तुझ्यामुळेच मला हे सगळं होत आहे. आणि ती सायलीला सांगते की तुझ्यामुळेच मला माझे वडील खोटं तन्वी म्हणून बोलत आहेत आणि त्या खुनामध्ये ही सामील आहे म्हणून ते सांगत आहेत. त्या टाइमला अर्जुन तिकडे येतो आणि बोलतो आज कोर्टात काय झालंय ते मी तुम्हाला सांगतोय. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की कोर्टात महिपंत हा खुनी ठरला आहे, त्याने हरीशचा खून केला होता आणि या सगळ्यामध्ये तन्वीचा पण हात आहे. आणि तन्वीच हरीशला महिपंतकडे घेऊन गेली होती आणि त्याच टायमाला महिपंतने त्या हरीशचा खून केला होता. तेव्हा प्रिया सांगायला लागते असं काही नाही, ह्यांच्यामुळेच माझे बाबा माझ्यावर चिडले आहेत. पण त्या टायमाला रविराज तिथे येतात आणि बोलतात तू आता खोटं बोलायचं सोडून दे, महिपंत बरोबर तू पण खुनामध्ये सामील आहेस, तुझी हरीशला महिपंतकडे घेऊन गेली होतीस. आणि रविराज सांगायला लागतात की ही महिपंतची साथीदार आहे, ह्या सगळ्यामध्ये हिनेच नीचपणा केलेला आहे. आणि रविराज सांगायला लागतं की तन्वी हिने खूप मोठी चूक केली आहे, दोन्ही खुनामध्ये ही इन्व्हॉल्व आहे. आणि रविराज सांगतात की मधुभाऊ निर्दोष आहेत. आणि रविराज बोलतो मी आता हिच्या विरुद्ध कोर्टात केस टाकणार आहे. तेव्हा प्रताप तन्वीला बोलतो तू इतकी कशी निष्ठुर झालेली आहेस. आणि रविराज वकिलाची मुलगी असून तू एवढी खोटं बोलते, मला तुझ्यावर विश्वास होत नाही, माझा विश्वासच बसत नाही, नक्की तू काय करतेस. आणि प्रताप बोलायला लागतो माझ्या मुलाचं मी तुझ्याशी लग्न का लावून दिले, मला पश्चाताप होतोय. तेव्हा प्रताप अश्विनला बोलतो की हिला आता या घरात काढून टाक, हिची आता जागा नाही आणि तुला पण राहायचं नसेल तू पण हिच्यावरून निघून जा. तेव्हा प्रिया पूर्ण इकडे जाते आणि बोलते मी असं करू शकते का. तेव्हा पूर्ण तिच्या कानाखाली देते आणि बोलते बरेच दिवस झाले तुला मी थोबडायची बाकी होती आणि मी बरेच दिवस पाहत आहे की तू असं करत आहेस आणि मी दुर्लक्ष केलं, कारण की तू प्रतिमाची मुलगी आहेस आणि प्रतिमाची मुलगी प्रतिमेविरुद्ध आणि रविराजांविरुद्ध कारस्थान करत आहे हे मला आवडणार नाही. आणि रविराजच हे सगळं सांगतायत तर मी हे खोटं कसं मानू. नंतर पूर्णाईने प्रिया आणि अश्विनला या घरातनं हाकलून दिलं असतं आणि नंतर अश्विनने प्रियाची साथ सोडलेली असते. आणि ह्यानंतर आता तन्वीचं काय होणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे. आणि शेवटी कोर्टामध्ये फायनली मधुभाऊ निर्दोष ठरतात, कारण की त्यांच्यावरच विलास खुनाचा आरोप
आणि त्यानंतरचा हरीश विरुद्ध खुनाचा आरोप हे सगळे पुसले गेलेले असतात आणि मधुभाऊ निर्दोष ठरलेले असतात. आणि हे ऐकून सायली खूप आनंदी झाले असते, कारण की सायली मधुभाऊंचा हरीशच्या खुनामध्ये हात आहे हे समजल्यानंतर खूप निराश झालेली असते. तेव्हा जज सांगतात की या केसमध्ये महिपन शेखरेचा हात आहे आणि महिपन शेखरेला यापुढे आणि जज सांगायला लागतात की महिपन शेखरे यांची कसून चौकशी होऊन त्यांची जेलमध्ये रवानगी व्हावी. आणि या सगळ्यानंतर अर्जुन वकील बुद्धीचा कसा वापर करून प्रियाला कसा अडकवणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.